धावा. कारण पहिला बॉल इतका अंपायर हाताळला होता की ब्लॉक हॉल डिलिव्हरीज पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर मात्र हा दुसरा बॉल जर आपण विचार केला तर भीमर स्वरूपामध्ये हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. जर्मन मोहाचा पाडा संघ नवोदित आहे, नवका संघ आहे आणि संयुक्त आदिवासी क्रीडा मंडळ भिवंडीच्या अंतर्गत हा संघ पहिल्यांदा इंटर झाला. डेब्यू मॅच त्यांची आपल्याला ही पाहायला मिळते. कारण रूल्स रेग्युलेशन्स जे आहेत ते देखील तुम्हाला फॉलो करावे लागतील. परंतु बॉल सुद्धा फ्रीट असेल. राहुल चौधरी राहुल आणि त्यांच्या समेत आज मात्र 4 षटकांची जी मॅच आहे इथे सुद्धा थोडंसं क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर मात्र लॉंग स्टॉपला हा बॉल चाललाय. 2 फिल्डर जात आहेत तोपर्यंत बॉल थांबणार नाही आणि सरळ बॉल फरार झालाय. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर 4 चौकार. असं परंतु एकतर जर आपण असं बघितल्या तर धावा देखील लागल्या जात आहेत. जे पहिले षटक आहे ना ते फार अगदी निर्णायक षटक असतं, पॉवर प्लेचं षटक असतं. त्या गोलंदाजावर फार एक मोठी जबाबदारी असते. परंतु जबाबदारी स्वीकारत असताना कारण योग्य त्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागत असते. परंतु एक चुकीचा बॉल हाताळला आणि चुकीचा चेंडू हाताळल्याच्या नंतर मात्र तो षटकार आला आणि त्याच्यानंतर मात्र धावांचा जो वेग आहे तो देखील इथे मात्र अतिशय चांगल्या प्रकारे पुढे जातोय. इथे सुद्धा फटका चांगला आहे, टिपिकल स्ट्रोक पॉवर बॅक आणि त्याच्यानंतर मात्र बॉल देखील एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सुरुवात मात्र जबरदस्त राहिली आहे गावदेवी ब्राह्मणपाडा या संघाची आणि एक्झॅक्ट धावांचा जर आपण विचार केला तर धावा स्कोरबोर्डवर लागल्या जातात. आणि 17 धावा या स्कोर बोर्डवर लागल्या जात आहेत. 17 धावा. अतिशय चांगली सुरुवात, दमदार खणखणीत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. परिणाम स्वरूप टॉप ऑर्डरचे फलंदाज आहे जसं पेरावं तसं उगवतं आणि ती सुरुवात देखील इथे ज्या पद्धतीने होऊन अपेक्षित ती सुरुवात इथे आपल्याला पाहायला मिळाली. 2 बॅटर्सच्या माध्यमातून आणि गावदेवी ब्राह्मणपाडा टीमचा परफॉर्मन्स जर आपण बघितलं स्वर्गीय अप्पानाना ट्रॉफी स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पुगाव टीमचं देखील जबरदस्त आयोजन राहिलं. अमोल बगले, आकाश बगले, अजय वड, पिंटू जाधव, राजेश जाधव, वैभव, सूरज आणि संपूर्ण स्वर्गीय आनंद विशाल स्पोर्ट्स पुगाव टीमच्या वतीने ते ऑर्गनाइज आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर मात्र या हंगामातलं हे 3रं आयोजन आहे आणि जय वाघोबा स्पोर्ट्स क्लब खुर्द यांच्या वतीने देखील हे 2रं पर्व आहे. जय वाघोबा ट्रॉफी 2025 हे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. पहिला दिवस कालचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला. आज 2रा दिवस आहे. 2ऱ्या दिवसामध्ये आपण पदार्पण केलेलं आहोत. 2ऱ्या दिवसामध्ये ही पहिली लढत, पहिली मॅच 2 टीम आहे गावदेवी ब्राह्मणपाडा त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना जर्मन मोहाचा पाडा हा संघ इथे मात्र खेळत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिलं षटक आहे इम्पॅक्ट 9:24 जो अगदी जरी सुद्धा नो बॉल हाताळला तरी देखील मात्र 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक कंप्लीट केलेलं आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही रिव्ह्यू DRS चा वापर ज्या वेळेला केला जाईल ना त्यावेळेला जो टाईम आहे तो स्टॉप केला जाईल आणि त्याच्यानंतर कंटिन्यू तुमचा जो टाईम आहे तो चालू असेल. आपण लक्षात घ्या आणि प्रत्येक संघाला ती 15 मिनिटं, 15 मिनिटांमध्ये 3 षटकं, उर्वरित 5 मिनिटांमध्ये ते 4थं षटक. 15 मिनिटांपेक्षा अधिक 16वा मिनिट जर का घेतला तर एक फिल्डर 30 सर्कलच्या आतमध्ये. कारण एखादा फिल्डर जर का आपण 30 सर्कलच्या आतमध्ये घेतोय आणि लास्ट मोमेंटला जर का मॅच क्रुशियल मोमेंटला जर का गेली ना तर मात्र त्या फिल्डरची किंमत काय आहे ही मात्र तुम्हाला कळेल. लक्षात घ्या. कालच्या दिवसामध्ये वारंवार आमच्यापर्यंत सूचना येत आहेत. कारण कमिटीचे मेंबर्स आहेत, विद्यमान अध्यक्ष, कार्याध्यक्ष, खजिनदार, कारण त्यांच्या वतीने त्या सूचना आमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात की 4-4 ओव्हरच्या मॅच का होत नाही आहेत. कारण डेफिनेटली कालचा दिवस जर आपण बघितलं 1 ते 1.5 तास आपण उशिराने होतो कारण उद्घाटन सोहळा होता. त्याच अनुषंगाने कालच्या दिवसामध्ये 4 ओव्हरच्या मॅच झाले नाही आहेत. परंतु आज आपण तो प्रयत्न करूया. तो सुद्धा फटका चांगला आहे.
जवळपास लाल स्टॉपला हा देखील बॉल चाललाय आणि 2 फिल्डर जातील तोपर्यंत बॉल थांबणार नाही आणि सीमारेषा बाहेर 4 चौकार. आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय विजयजी पाटील वेलकम. आपल्या देखील सहर्ष स्वागत आहे. कारण गतवर्षी देखील विजयजी पाटील यांचं देखील फार मोलाचं योगदान राहिलं होतं या स्पर्धेकरिता. त्यांची देखील स्पीच अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी देखील अगदी मनोगत आपले व्यक्त केलं होतं. परंतु यावेळेला त्रिफलाची एस्टन ताब्यात घेणारा हा बॉल दांडी गुल आणि पहिला धक्का आहे गावदेवी ब्राह्मणपाडा टीमला. नवीन बॅटर मनोज चौधरी. कारण खास करून टॉप ऑर्डरला येतात परंतु 4 ओव्हरची मॅच आणि कुठेतरी थोडासा अगदी कॉर्डिनेशन ठेवलं आहे मनोज चौधरीने. परंतु सुरुवात जबरदस्त झाली. आई गावदेवी ब्राह्मणपाडा टीम महत्त्वपूर्ण तारणारा खेळाडू आहे. सेकंड ओव्हरचा स्पेल गोलंदाजीमध्ये गोलंदाज राज पुन्हा एकदा डावकऱ्याचा हा गोलंदाज आहे. पहिला बॉल बिग फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला होता मनोज चौधरीने. आल्याबरोबर पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा अगदी मन बनवला होता. कारण ज्या वेळेला तुम्ही खेळत असता त्यावेळेला माइंडसेट या दोन्ही टीमकडे असणं गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला आपण टॉस जिंकल्याच्या नंतर मैदानाच्या आतमध्ये आपण एकत्र येत असतो. एकत्र येऊन आपण विचार करत असतो. विचार केल्याबरोबर अगदी माइंडसेट आपण ठरवतो की समोरच्या संघाला इथेपर्यंत थांबवायचं आहे आणि त्याच्यानंतर मात्र आपल्याला इथपर्यंत पोहोचायचं आहे. या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन ज्या वेळेला खऱ्या अर्थाने जमतं ना त्यावेळेला एक याच क्रिकेटच्या परिपूर्ण क्षेत्रामध्ये तुम्हाला एक उंच आणि एक वेगळा आलेख हा मात्र चढवता येतोय. इथे सुद्धा फटका चांगला आहे. स्लॉक स्पिपचा फटका आहे. या स्थानिक सरळ बॉल देखील फ्लायटेड षटकार 6. जबरदस्त काय फटका सजवला होता पहा. तर तसा बॉल पडला तसा मात्र हलकासा मागचा पाय वाकवला. टायमिंग मात्र जबरदस्त बॉटम एंडचा वापर केला. त्याच्यानंतर मिडल ऑफ द बॅट प्रॉपर कनेक्शन घडवलं. बॅटच्या रडरवर हा बॉल दिला होता आणि त्याच्यानंतर सरळ 6 धावांकरता 6 धावांची मोहर शेडू ठोकला तो षटकाराने. म्हणून चौधरीची खासियत आहे. आता सिंगल डबल धावा त्यांच्यावर मात्र भरोसा नाही आहे परंतु मोठ्या फटक्यानं वरती विश्वास. कारण झटपट क्रिकेट आहे. कारण अगदी जवळपास जर आपण विचार केला तर अगदी झटपट क्रिकेट आहे. कारण कमी चेंडूंचा खेळ आहे आणि अशाच मात्र प्रत्येक चेंडूवरती येणारा प्रत्येक फलंदाज जो आहे तो मोठे फटके जाणतोय. म्हणजे 2 षटकांचा खेळ जो आहे तो सुद्धा जवळपास इथे कम्प्लीट झाला आणि त्यानंतर मात्र धावा ज्या आहेत त्या स्कोर बोर्डवर धावा लागल्या जातात 28. म्हणजे या षटकामध्ये मित्र म्हणेन जबरदस्त प्रॉपर अजय नुमान मोहाचा पाडा जो आहे त्या टीमनं 8 मिनिटांमध्ये 2 षटकं कंप्लीट केली. जबरदस्त टाइम फार चांगला मेंटेन केलाय. आज प्रत्येक टीम 1 षटक झालं की तुमच्यापर्यंत टाइम पोहोचेल. आमचे पंच देखील आहेत संजय घाटाल अगदी बारकाईने लक्ष ठेवून आहेत वेळेवर. तर वेळ फार महत्त्वाची आहे आपल्याला. कारण निश्चित प्रत्येक मॅच 4-4 षटकांची झाली पाहिजे हा आपला नियम आहे. परंतु वेल मित्रांनो आपल्यासाठी थांबणार नाही आहे. तर वेळेची बचत जी आहे ना ती आपल्याला करावी लागेल. म्हणून सकाळी विकला जाणारा वर्तमानपत्र आपण 5 रुपयांनी विकत घेतो आणि तोच वर्तमानपत्र आपल्या संध्याकाळी 5 रुपये किलोच्या दराने विकावा लागतो. म्हणजे वेळेला महत्त्व पहा. वेळेचं महत्त्व काय आहे हे मात्र आपल्याला जाणून घ्यावं लागेल. अफायनेटली 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली. जर्मन मोहाचा बाळा संघ लॉ फुलटा बॉल होता. परंतु द कव्हर्सला खेळलेत परंतु फिल्डर आहेत जबरदस्त. जवळपास मिड ऑफ मधून हा बॉल पुढे ट्रॅक झाला होता. डीप कव्हर्सला तिकडे फिल्डर आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कारण आत्तापर्यंत गोलंदाजीमध्ये आणि त्यानंतर मात्र धावा ज्या आहेत त्या एक्झॅक्ट एकंदरीत जर आपण बघितलं तर 31 धावा या स्कोर बोर्डवर लागल्या जातात.
राहुल चौधरी आहे. तर पहिला एक विकेट गेल्याच्या नंतर हा देखील बॉल फुल टॉस बॉल, परंतु परिणामस्वरूप वाईट चेंडूचा इशारा आहे. पंच अगदी तिकडे बाहेर काय लक्ष वेधतात. फार अगदी चांगले पंच देखील आहेत. दीपक देंडे मॅन फ्रॉम वालशिंद, संजय घाटाळ लेग पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय, ते सुद्धा भिनारचे आहेत. कारण योग्य तो निर्णय आतापर्यंत 3 स्पर्धा झालेल्या आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय मात्र त्यांच्या वतीने दिला जातोय. परंतु इथे देखील फटका चांगला आहे. स्टँड ऑन डिलेव्हर, कडे कडे स्ट्रोक खेळ, बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर कनेक्शन, लाजवाब स्ट्रोक आणि सरळ बॉल पाठवलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता षटकार. धन्यवाद. 39 धावा. खरं मनोज चौधरी कडे देखील स्ट्रॉंग जो मोमेंटम आहे, मॅच स्ट्रिप्ट मोमेंटम करण्याची ताकद त्याच्याकडे आहे. परंतु याही वेळेला देखील जर आपण बघितला तर डावसी सोडली हा थोडासा दबाव आहे. कारण ऑन साईडला जरी सुद्धा प्रोटेक्शन वाढवलं ना मोहाजापाडा टीमने, तरी देखील मात्र तिकडे त्यांच्याकडे अगदी तिची बाउंड्री आहे, थोडंसं डिस्टन्स कमी आहे आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजीचा स्ट्रेंथ जो आहे ना, स्टँड जो आहे ना, हा मात्र तुम्हाला योग्य त्या पद्धतीने हाताळावा लागत असतो. परंतु कालचा दिवस देखील आपण बघितला आहे गावदेवी कौसा टीम, परंतु रन आउटच्या रूपाने इथे मनोज चौधरी यांना जावं लागेल. डग आउटच्या आश्रयाला हा दुसरा धक्का. सर डेफिनेटली जवळपास जर आपण बघितलं तर एक्झॅक्ट धावा ज्या आहेत त्या देखील स्कोरबोर्डवर लागल्या जातात. 41 रन बनलेले आहेत आणि त्याच्यानंतर जवळपास तिसरं षटक जे आहे चार चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 इथे देखील फटका फसल्या, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर पोहोचत आहेत, परंतु कॅच ड्रॉप. हा झेल देखील घेणं देखील फार गरजेचं होतं. चौथा बॉल आपल्याला हा पाहायला मिळाला आणि इम्पॅक्ट जवळपास जर बघितलं ऑन साईडला भरपूर वेल बॉल हवेमध्ये आणि त्यानंतर कॅच कॅरी करू शकले नाही आहेत. बॉलच्या रेंजपर्यंत पोहोचले होते. बॅकवर्ड स्पेरलिंगचा फिल्डर जो आहे तो पोहोचला होता आणि त्यानंतर स्पेरलिंगच्या क्षेत्रामध्ये बॉलच्या क्षेत्रापर्यंत पोहोचले आणि त्यानंतर मात्र कॅच ड्रॉप झाली. येथे सुद्धा मात्र समोरच्या दिशेने खेळलेत पुन्हा एकदा फिल्डर आहेत. गुड ट्राय, चांगला प्रयत्न आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. जबरदस्त चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. त्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा. मोठा फटका जरी सुद्धा आला नाही तरी देखील मात्र धावसंख्या धावगती जी आहे ना ती कंटिन्यू चालू आहे. विकास भडांगे नवीन बॅटर आलेत. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आपल्याला पोगावच्या मैदानावर आणि खास करून विकास भडांगेनं आपल्या नावाची छाप सोडली होती. इथे सुद्धा फटका चांगला आहे. इन टू द गॅप शोधलाय आणि एका टप्प्याने हा बॉल सुद्धा 2 फिल्डर्सच्या मधून फरार झाला बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. सर जवळपास धावांचा जर आपण विचार केला तर धावा ज्या आहेत 3 षटकं कंप्लीट झाली, म्हणजे 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागलेल्या आहेत स्कोरबोर्डवर. 48 धावा
कालच्या दिवसामध्ये देखील तो विक्रम पाहायला मिळाला. संकल्प स्पोर्ट्स मोरे संघानं देखील ते 49 धावा 18 चेंडूंमध्ये रनचेसमध्ये अगदी पलटी केल्या होत्या. 48 धावा स्कोर बरोबर लागलेला आहे. त्याच्यानंतर मात्र येणारं डेट ओव्हरला सुरुवात. अंतिम षटक आहे. शेवटचे 6 बॉल आणि ज्या वेळेला शेवटचे 6 चेंडू बाकी राहिले जातात ना त्यावेळेला प्रत्येक फलंदाजांचा मनसुबा हा मात्र मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातोय. प्रत्येक चेंडूवरती मात्र आक्रमण गुणवत्ता. इथे सुद्धा मात्र फटका पाहावा लागेल. उंच हवेमध्ये आहे आणि पुन्हा शेता कॅच ड्रॉप. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. त्याच्यानंतर थोडा हलकासा अगदी बाउन्स देण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यानंतर मात्र भरपूर वेल बॉल तिकडे हवेमध्ये पाहायला मिळाला. बॅकवर्ड स्वेलिंगमध्ये फिल्डर आहेत फाईन खेळले होते आणि त्यानंतर तेवढं चांगल्या पद्धतीने झेल घेण्याचा प्रयत्न देखील केला होता. अशा प्रकारची झेल जर का तुम्ही सोडली तर मात्र विकेट देखील खेळपट्टीवर राहतात. त्याच्यानंतर धावा देखील बनतात आणि आपल्या संघाला मात्र थोडंसं कुठे ना कुठेतरी डेंजरस मात्र होत असतं. हे आपण नेहमी पाहिलंय. परंतु याही वेळेला जर आपण बघितलं कॅच ड्रॉप झाली म्हणजे आतापर्यंत जवळपास 2 ते 3 झेल सुद्धा सोडलीत. जे नंबर मोहाचा बाडा टीम याबद्दल देखील चांगला बॉल हाताळला होता. क्रॉस बॅटने हुकमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. फुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता राहुलने. परंतु बॉडीवर जसा बॉल हाताळला त्याच्यानंतर मात्र सिंगल धाव कन्वर्ट झाली म्हणजे सिंगल धावने 50 धावा. अर्धशतक स्कोर बरोबर लागलेला आहे. सकाळचं जरी सुद्धा क्लायमेट असलं तरीही देखील चांगली गोलंदाजी चालू आहे. अंतिम षटकामध्ये कुठल्याही प्रकारचा आतापर्यंत मोठा फटका आला नाही आहे आणि आज मनसुबा बनवावा लागेल. गोलंदाजाला ह्या वेळेला देखील फटका चांगला आहे. लाजवाब स्ट्रोक अगदी विकास बाळांगीच्या पाठमधून निघालेला हा बॉल गवलीच्या रफ्तारण आणि सरळ बॉल पाठवल्या बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. या वेळेला जर आपण बघितलं तर ऑन साईडला डीप मिड विकेटमध्ये खेळले कारण 2 चेंडूंचा आपण जर खेळ बघितला तर अतिशय चांगल्या पद्धतीने चालू होता आणि त्याच्यानंतर मात्र जसा षटकार आला त्याच्यानंतर सुद्धा चांगलं कमबॅक केलं. म्हणजे कालचा दिवस जर आपण बघितला ना तर जवळपास 4 ओव्हरमध्ये 80 धावा देखील बनलेल्या आहेत या मैदानावर. म्हणजे फलंदाजांसाठी फार अनुकूल अशी परिस्थिती आहे खेळपट्टीवर. धावांचा वेग आहे तो देखील अतिशय चांगल्या प्रकारे पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याचबरोबर एक्झॅक्ट जवळपास जर आपण विचार केला तर एक सिंगल मिळेल. सर मिडॉनच्या क्षेत्राकडे खेळले एक सिंगलने धावफलक 58 रन आत्तापर्यंत स्कोर बरोबर मेंटेन झालेला आहे. जबरदस्त. ते देखील कुठल्याही प्रकारे खेळण्याचा प्रयत्न तर झाला नाही आहे कारण यष्टीरक्षक तिकडे बीट झाले आणि त्याच्यानंतर देखील दुसरी ही धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाले. वाईट चेंडूचा इशारा आला. यष्टीरक्षक बीट झाले. त्याच्यानंतर मात्र या 2 धावा स्कोरबोर्डवर धाव पुस्तकावर मेंटेन केल्या जातील. म्हणजे 2 धावांनी धावा ज्या आहेत त्या 60 या धाव संख्येवर पोहोचलेत. रनआउटच्या रूपानं फलंदाज जरी बाद झाले तरी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. परंतु आतापर्यंत चेंडूचा खेळ किती बाकी आहे. अंतिम बॉल शेवटचा चेंडू बाकी असेल ते देखील शेवटचा चेंडूवरती केलाय प्रहार आणि मी माझ्याकडे काय स्ट्राईक ठेवतोय. काय जबरदस्त बॅटिंग पन्नाट फॉर्म मध्ये विकास बडागी ऑन फायर. पुन्हा शेदा आसमानी टोला आणि धडक्या कडक सरळ बॉल पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी 66 या अंकांवर या पहिला डाव समाप्त झाला. 66 धावा 67 धावांचं खूप मोठं लक्ष्य रनचेस मध्ये धावा बनवायच्या आहेत जय हनुमान मोहाचा पाड्या संघाला. चला पुढील 2 टीम चेक करणार आपण या टॉस करण्याकरिता आपण यायचं आहे.
प्रतीक्षा 11 डहोले आणि आई गावदेवी धामणगाव या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी या. चला अगदी बरोबर 20 मिनिटांमध्ये हा शेड्यूल जो आहे तो देखील इथे कम्प्लीट झाला आणि त्यानंतर चला आपण चेंडूची व्यवस्था करा. 67 धावांचं लक्ष आहे. संजय गटाल आपण लक्षात घ्या, कारण बरोबर 9:40ला आपली पहिली मॅच संपली पाहिजे, हरकत नाही आहे. परंतु 40 मिनिटांमध्ये पहिला डावा संपला पाहिजे. त्याच्यानंतर संपल्याच्या नंतर 20 मिनिटांमध्ये पहिला डाव संपला की त्याच्यानंतर मात्र आपल्याला 5 मिनिटे लागतात. आपण नोट करा, कारण आपण आपल्याला उत्तर द्यायचं आहे. लक्षात घ्या, कारण हा जो टाइम आहे, ही जी 5 मिनिटं आहेत ही एक्स्ट्रा जातात, कारण हे उत्तर तिकडे द्यायचं आहे. लक्षात घ्या, आपण आज संपूर्ण दिवसभरामध्ये जो कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला की 4-4 ओव्हरच्या मॅच का होत नाहीये. 4-4 ओव्हरच्या ज्या मॅच आहेत त्या संपूर्ण दिवसभर आपण खेळवणार आहोत. चला एक्झॅक्ट 67 धावांचं हे लक्ष आहे आणि 67 धावांचा पल्ला पार पाडायचा असताना मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी सुद्धा दाखल झाली. परंतु पहिलाच बॉल आहे, ऑन साईडला खेळले, फिल्डर आहेत, परंतु लास्ट मोमेंटला जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. एका टप्प्याने बॉल गॅदर केला, फटका देखील चांगला ग्लान्स केला होता ऑन साईडला. खूप सुंदर आपल्याला पाहायला मिळेल बॅटिंग. आणि त्याच्यानंतर जे 67 धावांचं लक्ष आहे, रनचेसमध्ये धावा ज्या वेळेला तुमच्याकडे जास्त असतात त्या वेळेला रनचेसमध्ये सुरुवात चांगली होणं अपेक्षित आहे. पहिले षटक आहे आई गावदेवी ब्राह्मणपाडा संघाच्या वतीने, कारण 67 धावा रनचेसमध्ये बनवायचे आहेत जे हनुमान मोहाचा पाडा या संघाला. आणि त्या धावा रनचेसमध्ये जर का तुम्हाला पलटी करायची असतील ना तर त्याकरिता तुमच्यामध्ये अजय गायकर यांच्या वतीने देखील शुभेच्छा आलेल्या आहेत आई गावदेवी ब्राह्मणपाडा संघाला. आपण यावेळी देखील एलिमिनेशन नाही आहे, शॉर्ट सिलेक्शन मात्र चुकीचं निवडलं आणि त्याच्यानंतर पेरले क्षेत्रामध्ये राहुल चौधरीने पकडला हा झेल आणि पहिला धक्का जय हनुमान मोहाचा पाडा
या संघाला. त्यानंतर प्रतीक्षा 11 डोहोले टीम कर्णधार आणि आई गावदेवी धामणगाव. चला, जो संघाचा कर्णधार इथे लवकर पोहोचेल, पहिला जो कर्णधार इथे पोहोचेल त्यांना आपण टॉस विन देणार आहोत. लक्षात घ्या, प्रतीक्षा 11 डोहोले आई गावदेवी धामणगाव टीम कर्णधार. चला, आपण टॉस उडवला जाणार नाहीये. लक्षात घ्या, आपण ज्या संघाचा कर्णधार इथे पहिल्यांदा येईल तर निश्चितच आपण टॉस त्या संघाला देणार आहोत. टॉस विन. एक्झॅक्ट जसं पहिले षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. खास करून जे काही करायचं आहे ना, कारण ज्या आशा आहेत ना कुठेतरी 67 धावांचा पल्ला गाठण्याच्या, त्या थोड्याशा कमी होताना पाहायला मिळतील. कारण म्हणूनच पॉवर प्लेच्या षटकामध्ये एखादा पॉवरफुल स्ट्रोक जर का येतोय तर पुन्हा एकदा धावसंख्या जी आहे ती चांगली बनेल, तो प्रयत्न सुद्धा इथे करावा लागणार आहे. कारण हलकाचा बॉल देखील डाऊनच्या स्वरूपामध्ये खाली राहिला. बॅटचा फेस आहे तो मिडल अगदी स्पीड करण्याचा, फ्लाय करण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने, परंतु बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही आहे. त्याच्यानंतर हा देखील बॉल डॉट निर्धाव स्वरूपामध्ये. गोलंदाजीचं प्रात्यक्षिक गावदेवी ब्राह्मणपाडा संघाकडे फार चांगला आहे. खास करून विशाल लाडल खरा बिल्डिंग बाला मिळाली, जो ऑन साईडला डीप मध्ये प्लेयर आहे तिथनं हा बॉल फरार झाला. पण लंच बाहेर, चौकार. स्कोरबोर्डवर लागले जातात. चला, पंचाचा देखील आम्हाला इशारा आलेला आहे. लगेच सेकंड ओव्हरचा स्पेल देखील लावाय. सेकंड ओव्हरचा स्पेल आहे गोलंदाजीमध्ये. गोलंदाज देखील तयार झालेत. गोलंदाज कारण मागील जी स्पर्धे आपण ट्रॉफी आपण बघितली तिथे देखील जवळपास तिसऱ्या फेरीमध्ये हा संघ देखील दाखल झाला होता. आणि गोलंदाजीचं प्रात्यक्षिक जे प्रदर्शन राहिलं होतं ना, ते लाजबाब राहिलं होतं. खास करून लकी भडांगे आणि त्यांच्या तालमीत तयार झालेला तो गोलंदाज आहेत. कारण गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जर आपण बघितलं तर तेजस कोठारी हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. पहिला बॉलला निर्धाव, त्याच्यानंतर सिंगल धाव. चला, प्रतीक्षा 11 डोहोले आणि आई गावदेवी धामणगाव टीम. चला, लक्षात घ्या, आपण मॅच 3 ओव्हरची खेळवली जाईल आणि पॅनल्टीला देखील सामोरं जावं लागेल. आणि जर का तुमचा संघ अर्धा तास लेट झाला तर संघ बाद केला जाईल. आणि विकेटचा बद्दल आणखी एक विकेट नॉट क्लिअर ऑफ द पिक्चर. असं वाटत नाही आहे की या 67 धावांचा पाठलाग इथे जय हनुमान मोहाचा पाडा टीम करते. कारण 67 धावांचा खूप मोठं लक्ष आहे. आणि त्याच्यानंतर मात्र
असं खूप मोठं लक्ष आहे. ह्याच धावा जर का रनचेसमध्ये करायचे असतील तर अड्यापंडी वाईट चेंडूचा इशारा. जास्तीत जास्त मोठ्या फटक्यांना प्राधान्य द्यावं लागेल. आता विकेट 10 धावा सलगचे हे 11 रन बनलेले आहेत. त्यानंतर जवळपास राज, पंकज, रोहित, कल्पेश हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. दरम्यान पुणे शेता स्पाइट चेंडूची हॅट्रिक. सलगचे हे 3 चेंडू मात्र वाईट स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. विशाल हडल आज इन ॲक्शनमध्ये आहेत. आमचे कॅमेरामॅन आहेत. कारण जवळपास टीममध्ये खेळाडू जास्त नाही आहेत म्हणून आज टीममध्ये वर्णी लागली. आणि HTC पॅनलच्या वतीने जर का विकेटची हॅट्रिक जर का घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. विशाल हडल सुवर्ण संधी आहे गोलंदाजी करण्याकरता. चला प्रतीक्षा 11 डोले टीम कर्णधार आणि त्यानंतर एक अवधवी दामणगाव टीम. ज्या संघाचा कर्णधार पहिल्यांदा पोहोचेल त्यांना टॉस विन दिला जाणार आहे. लक्षात घ्या. आपण वारंवार तुम्हाला सूचना केली. डोले यस प्रतीक्षा 11 डोले टीम कर्णधार आलेले आहेत. टॉस विन निर्णय तुमचा जो असेल तो त्वरित कळवायचा आहे. कारण जसा दुसरा डाव संपला ना, मॅच संपली ना की लगेच मैदानाच्या मध्ये जायचं आहे. लक्षात घ्या. आपण कारण आज बेलेच्या बाबतीमध्ये फार स्ट्रिक्ट नियम आहेत. यस प्रतीक्षा 11 डोले टीम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि आई गावदेवी धामणगाव संघाला बॅटिंग साठी इन्व्हाइट केलंय. गावदेवी धामणगाव टीम जर का आपण आलात असाल तर आपण यस तिकडे खेळाडू कक्षाच्या अगदी बाजूला जायचं आहे. कारण जर काही इथनं डाव संपला आणि तुमचा जो संघ इथे उपस्थित नसेल त्या संघाला पेनल्टी आणि कदाचित षटकं देखील कमी केली जातील. लक्षात घ्या. आपण एक्झॅक्ट ज्या धाबा आहेत आणि त्याच्यानंतर त्रिपलाची ऐष्ट्यांदा बेत घेणारा हा बॉल दांडी गुल आणि आणखी एक बॅटर आउट. असं परत एक्झॅक्ट डबल जर आपण बघितलं तर धावा ज्या आहेत त्या स्कोरबोर्डवर लागल्या जातात. जवळपास 12 धावा. 12 आकडा क्रिकेटमध्ये आपल्याला बरंच काही सांगून गेला. ज्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम जो T20 2007चा वर्ल्ड कप आपल्याला पाहायला मिळाला. त्या वर्ल्ड कपमध्ये मात्र 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम युवराज सिंग ज्याने मात्र आपल्या कारकिर्दीमध्ये 12 क्रमांकाची जर्सी प्रदान करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगले योगदान दिलं. आणि खास करून ज्यावेळी 1983चा वर्ल्ड कप आपल्या भारतीय संघाने जिंकला आणि जणू काय त्यावेळेला असं वाटलं होतं का वेस्ट इंडिज टीम मात्र आज सुद्धा चॅम्पियन बनेल. परंतु ज्या वेळेला टीम मॅनेजमेंट आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळेला खऱ्या अर्थाने एकत्र आले त्यावेळेला देखील वेस्ट इंडिज टीमचा कर्णधार मात्र उद्देश म्हटला होता की या टीम इंडियाला मात्र वेळ लागलं की काय. परंतु ते वेळ लागलं होतं 1983चा वर्ल्ड कप जिंकण्याचा. आणि खऱ्या अर्थाने 1983चा वर्ल्ड कप त्या दिवशी आपल्या भारतीय संघाने जिंकला. आणि त्याच्यानंतर जवळपास 27 वर्ष आपल्याला प्रतीक्षा करावी लागली. 2011चा वर्ल्ड कप आपल्या भारतीय संघाने जरी सुद्धा महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली जिंकला तरीही मात्र 12 क्रमांकाची जर्सी प्रदान केलेला खेळाडू युवराज सिंग जो मात्र मालिकावीर ठरला होता त्या स्पर्धेमध्ये. आणि खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आपल्या भारतीय संघाचं स्वप्न हे साकार झालं होतं. जबरदस्त. परंतु एक बेल आणि खेळ नीतीचा डाव आणि त्याच्यानंतर मात्र बेल कधी कोणाची बदल हे अजिबात आपल्याला सांगता येत नसतं. अगदी 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याचा विक्रम युवराज सिंगच्या नावावर राहिला. 2011चा मालिकावीर पुरस्कार त्यांनी आपल्या नावावरती केला. पंजाब 11 किंग्स टीमचा कर्णधार देखील राहिला. एक विस्फोटक खेळी म्हणून त्याच्याकडे पाहिलं. परंतु फ्रँचायझी आणि IPL मध्ये एक वेळ अशी आली होती की मात्र युवराज सिंग सारखे खेळाडूला सुद्धा कुणीही विकत घेतलं नव्हतं. कारण इतका चांगला खेळाडू असून देखील म्हणून प्रत्येकाची बेलीही येत असते. आणि त्या वेळेला मात्र मुंबई इंडियन्स या संघाची मालकीन नीता अंबानी ही मात्र शेवटी युवराज सिंगच्या मदतीला धावली आणि 1 करोड बेस प्राइजवर युवराज सिंग यांना मात्र मुंबई इंडियन्सच्या ताफ्यामध्ये समाविष्ट केलं होतं.
म्हणून क्रिकेटमध्ये ज्या वेळेला तुमचा जो फॉर्म आहे ना त्या वेळेला मात्र खऱ्या अर्थाने तुम्ही आपल्या संघाकरता आपल्या गावाकरता आणि आपल्या टीमसाठी खास करून योगदान द्यायचं आहे. परंतु ज्या वेळेला तुम्ही टीममध्ये खेळत असतात त्या वेळेला कारण क्रिकेटमध्ये मी पण आणू नका आणि एखाद्या खेळाडूचा बॅट पॅच जर का चालू असेल ना तर त्या खेळाडूला प्राधान्य द्या कारण त्याच खेळाडूने याच्या अगोदर आपल्या मॅच अनेक जिंकून दिलेला आहेत. असं परंतु तिसरं षटक जे आहे ऑन द वे विशाल इथे देखील सॉफ्ट हँडने खेळलेत. कव्हर्सला खेळले डीप एक्स्ट्रा कव्हर्समधून बॉल पुढे कबीर फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पैकी खराब शेवटचे 2 चेंडूचा खेळ जो आहे यास 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 2 विकेट जर का लागोपाठ घेतली तरी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक दिले झाले एटीसी बॅलन्सच्या माध्यमातून. समोर असं वाटत नाहीये की कुठेतरी धावांचा पाठलाग करणं अपेक्षित असताना याच धावांचा पाठलाग जो आहे ते देखील फटका चांगला आहे. कडक 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 स्वीट व्हॉइस आणि सरळ लॉंग ऑनच्या वरून पाठवले बॉल 6 धावांकरता षटकार. आणि त्याचबरोबर षटकार महत्वपूर्ण शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता आणि स्ट्रेट इथला खेळले देखील होते. फटका तेवढा चांगला ग्लान्स केला होता. इथे त्याच्यानंतर सुद्धा चांगलं कमबॅक केलं विशाल हाडल. डावकुऱ्या त्याचा गोलंदाज आहे. खूप चांगली सुरुवात आज सुद्धा पाहायला मिळते आपल्याला. 9:24 पहिला बॉल रिलीज झाला. तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा आतापर्यंत खर्च केलेला आहे. परंतु येणारे 6 चेंडू आणि अगणित धावा बनवायच्या आहेत त्या 45 धावा. कारण मुश्किल तर झालं 45 धावा बनणार नाही आहेत. इथे मात्र जय हनुमान मुहाचा पाडा संघाला पूर्णपणे मजबूत दावा ठोकला इथे गावदेवी ब्राह्मणपाडा या संघानं. आणि त्यानंतर एक्झॅक्ट जवळपास जर आपण विचार केला चला शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. एक संघ जसा बाहेर अगदी सेकंड हँड करून जर का हस्तांदोलन करून जो संघ जसा बाहेर जाईल ना तसा मात्र लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण जायचं आहे आणि त्या टाइम आपला मॅनेज होणार नाही. लक्षात घ्या. तसं म्हणतो शेवटचे 6 चेंडू आणि 45 धावा फक्त आणि फक्त औपचारिकता शेष आहे या मॅचमध्ये. कारण फॉर्मॅलिटीज रूल्स रेग्युलेशन आहेत ते आपल्याला कंटिन्यू फॉलो करावे लागणार आहेत. तरी देखील मात्र कबीर आणि लकी भडांगे यांची देखील अनुपस्थिती आहे. गावदेवी ब्राह्मणपाडा टीममध्ये चांगले गोलंदाज आहेत. फार चांगला त्यांच्याकडे अनुभव आहे. आणि यासला की भडांगे यांच्या तालमीत राहिलेले गोलंदाज आहेत. नवके गोलंदाज जरी असले तरी मात्र कामगिरीमध्ये चमक आणि धमक ही पाहायला मिळते. त्या धावांचा पाठलाग करायचा होता 67 परंतु 67 धावांचा पाठलाग करत असताना जी सुरुवात होणं अपेक्षित ती सुरुवात झाली नाही आहे. टॉप ऑर्डर जे फलंदाज मात्र कुठे ना कुठेतरी थोडंसं कॉर्डिनेशन ठेवू शकले नाही आहेत. आणि त्याच्यानंतर मात्र कुठे ना कुठेतरी जरी तुम्ही आज पराभूत झाले ना तरी मात्र तुमच्याकडून झालेल्या चुका काय झालेत या मैदानाच्या आतमध्ये विश्लेषण करा. आणि त्याच्यानंतर मात्र पुढील जी टुर्नामेंट असेल ना तिथे मात्र यापेक्षा अधिक चांगला खेळ कसा आपल्याला साकार करता येईल याकडे लक्ष द्या. निश्चित रूपानं मित्रमंडळी जवळपास 2 चेंडूचा खेळ. चला प्रतिशेले डोले टीम तुम्हाला टॉस विन दिलेला आहे. कारण आणि त्याच्यानंतर
आपण एका लाईनअपमध्ये क्विकली जास्त वेळ न घेता आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, लक्षात घ्या. कारण जवळपास मॅच देखील इथे शेवटचा बॉल जो आहे तो बाकी आहे. मॅच ओव्हर होईल, शेवटचा बॉल आहे. मनस्वी 11 गाणे हा संघ देखील असेल आजच्या दिवसामध्ये. जयदुर्ग अंजुरे म्हणजे हा पहिला सेशन आहे 6 टीममधून. जो पहिला सेशन आहे तो आपण पाहतोय. वाईट चेंडूचा इशारा. गावदेवी ब्राह्मणपाडा संघाची चमकदार कामगिरी, खूप चांगली भरीव कामगिरी पाहायला मिळाली. पुणे शिरा वाईट चेंडूचा इशारा. एक्झॅक्ट 41 धावांची अजूनही गरज आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही जेवढ्या डिस्टन्सनं जेवढ्या धावा तुम्ही वाचवता आणि खूप डिस्टन्सनं ज्यावेळेला मॅच जिंकताना त्यावेळेला हा अंदाज येतो तुम्हाला की आपल्याकडे गोलंदाजी किती स्ट्रॉंग आहे. इथे देखील चांगला बॉल आहे आणि जवळपास 41 धावांनी खूप मोठ्या डिस्टन्सनं विजय साकारलेला आहे. गावदेवी ब्राह्मणपाडा टीम अभिनंदन. हडलक जैनमन मोहाचा पाडा टीम, कारण थोडीशी जर आपण बघितले तर बॅटिंग थोडीशी कमी झाली. गोलंदाजी जी आहे ती गोलंदाजीचं प्रात्यक्षिक थोडंसं कमी राहिलं आणि ते पराभवाला सामोरं जावं लागलं. आणि एक्झॅक्ट पुनिश्चिता मी तुम्हाला देखील पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देईन. कारण नौका संघ आहे, नवोदित संघ आहे मोहाचा पाडा. आणि चला प्रतीक्षा 11 ढोले टीम, आपण या मैदानाच्या आतमध्ये जास्त वेळ तुम्हाला देखील दिला जाणार नाही, लक्षात घ्या. आपण तर तुमचा वेळ जो आहे तो एक्झॅक्ट सेकंड मॅच 9:45 टायमिंग आहे. आणि आत्ता मात्र 10:07 ही पहिली मॅच संपली. आणि प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर पुरस्कार जो आहे तो देखील आपण देणार आहोत. त्याला सामनावीर पुरस्कार आहे. खूप चांगली बॅटिंग केली, खास करून राहुल चौधरी सलामीला आले आणि 20 धावांचं योगदान त्यांनी दिलं. महत्व बपुरडे यांनी साकार केली. राहुल खूप चांगली बॅटिंग. राहुल चौधरी वेल प्लेट. आपण या प्रतीक्षा 11 ढोले टीम, चला आपण या मैदानाच्या आतमध्ये आपण यायचं आहे. कारण समोरच्या संघाला जर का आम्ही पेनल्टी दिली तर आपला टाइम देखील वाचणार नाही, आपण लक्षात घ्या. कारण वेल आपल्याला प्रॉपर आज मेंटेन करायची आहे. अगदी संघाला एखाद्या पेनल्टी दिली आणि मॅच 4 षटकांची खेळवली तर आपला टाइम वाचणार नाहीये, कारण अगोदरच आपण उशीर झालोय. राहुल
चौधरी प्लेअर ऑफ द मॅच आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर आहेत. आदरणीय विजयजी पाटील दादांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण सामनावीर पुरस्कार आपण द्यायचा आहे. सुयोग वामन पाटील पेशर इंजिनियर आहेत, कुंभार डायरेक्टर आहेत, प्रांजल फुटस्कट्टा शिप्रोप रायटर आहेत. त्यांनी ही प्रदान पुरस्कृत केलेली द बेकर 7 चे प्रोप्रायटर आहेत भावेश शेलार आणि त्यांच्या वतीने देखील आपल्याला ही पेस्ट्री मॅन ऑफ द मॅच करता दिलेला आहे. ट्रॉफी पेस्ट्री देऊन आपण सन्मानित करतो राहुल चौधरी. वेलप्लेट राहुल, खूप चांगली बॅटिंग आणि पुढील मॅचसाठी देखील तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. चला आपण फिल्डिंग लावायची आहे आणि त्यानंतर सलामी जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये या पाठवून द्या. चल आपण दोन्ही टीम कर्णधार आपण लक्षात घ्या. मॅच 3 षटकांची असेल कारण टाइम मेंटेन नाही होणार आहे. लक्षात घ्या आपण, कारण आपण वेळेच्या पुढे खूप गेलोय आणि त्याच्यानंतर मला वाटतं तिकडे खेळाडू कक्षामध्ये फक्त 3 बॅटर आहेत आणि झटपट जर का विकेट गेले तर करायचं का, मॅचमध्ये थांबवाल का, हा देखील एक प्रश्न आहे. बघा विचार करा आपण. पंच म्हणून मित्रांनो आपण लक्षात घ्या, ज्या दिवशी आपली मॅच असते ना त्या दिवशी आपण वेल, कारण आपली प्रत्येक मैदानावर आपण, कारण आपला टाईम जो आहे ना दिलेला टाईम ऑर्गनाईज कमिटी आणि जो आयोजक असतात त्यांनी टुर्नामेंट आपल्यासाठी ठेवलेले असते. मग आपण त्या ठिकाणी जवळपास अर्धा तास अगोदर पोहोचणं गरजेची गोष्ट आहे. कारण मैदानावरती पोहोचणं, खेळपट्टीचं ऑब्झर्वेशन, मैदानावरती मात्र गोलंदाजांसाठी खेळपट्टी चांगली आहे की फलंदाजांसाठी, या गोष्टी ऑब्झर्वेशन करण्या देखील फार गरजेचे असतात आणि तिथे जवळपास अर्धा तास अगोदर आपण पोहोचलो पाहिजे, हे देखील आपण लक्षात घ्या. कारण तुम्ही जेवढा क्रिकेटचा रिस्पेक्ट आदर कराल ना, कारण याच्या वेळेच्या बाबतीमध्ये देखील क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे तर क्रिकेटचा आदर करायला शिका. चला टाइम सेट. 3 ओव्हरची मॅच. ते देखील पहिलाच बॉल आहे.
कारण कालच्या दिवसामध्ये देखील 10 धावांची पेनल्टी आणि जीवदानी